आता बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदेंच्या भेटीची। दिल्लीत तडकाफडकी शिंदेंनी मोदींची भेट घेतली। मात्र या भेटीवरून काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीने शंका उपस्थित केली। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुप्रीम कोर्टात सुनावणीमुळे भेट घेतली असावी असं पटोलेंनी म्हटलंय। आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा पण प्रश्न आहे, त्याच्यावरही काही चर्चा करायला गेले असतील। शिवसेना मान्यता प्राप्तच्या बाबतीमध्ये जी काही केस चालू आहे त्याच्या संदर्भात असेल। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीचं कनेक्शन विरोधकांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीशी जोडलंय। शिंदेंनी आपल्या खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। जवळपास तासभर मोदींसोबत शिंदे आणि त्यांच्या खासदारांची बैठक झाली। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या सेनेत आलेले 6 खासदारही हजर होते। बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट घेतल्याचं सांगितलं। पण सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुनावणी सुरू आहे, त्यावरून भेट झाल्याचं काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलंय। ते आपलं दुःख सांगतात, ते त्यांना दुःख आहे महाराष्ट्रामध्ये जो त्रास आहे फडणवीसांकडून, ते दुःख सांगायला वारंवार ते जातात। आणि मला असं वाटतं की आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा पण प्रश्न आहे, त्याच्यावरही काही चर्चा करायला गेले असतील। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे, त्याच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील। काल 2 दिवस ते दरेगावी आहेत। आता त्याच्यानंतर ते पंतप्रधानांना भेटत असतील, त्यांचे काही विषय असतील। पण राजकारणामध्ये महायुतीमध्ये पण आलबेल नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि मला वाटतं एकमेकांना कक्षा करणं, एकमेकांच्याबद्दल स्पर्धा झालेली आहे। त्याच्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत का काय, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील किंवा दुसरी काही कामं असतील त्याच्या संदर्भामध्ये, किंवा आता जे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची शिवसेना मान्यता प्राप्तच्या बाबतीमध्ये जी काही केस चालू आहे त्याच्या संदर्भात असेल, तर मला वाटतं की त्या तिन्ही हेतूतून ते पंतप्रधानांना भेटत असतील। त्यांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही तो एकदा त्यांनी ठरवलं पाहिजे। आता शिवसेना सिम्बॉल या सगळ्या गोष्टी प्रविष्ट आहेत। जनतेच्या न्यायालयात देखील आम्हाला जनतेने स्वीकारलं, आशीर्वाद दिलेले आहेत। आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी जास्त याच्यात खोलात जाऊ इच्छित नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेत आल्यानं शिंदेंच्या खासदारांचा आकडा हा 13 वर पोहोचलाय। त्यामुळे आणखी किती फोडणार अशी विचारणा मोदी शहांकडून शिंदेंना झाली असेल, अशी बोचरी टीका राऊतांनी केली आहे। तू किती फोडलेस आणि मी किती फोडले आणि अजून किती फोडणार, याच्या पलीकडे दोघांमध्ये IQ असं मला वाटत नाही। जो बुद्ध्यांक असतो आणि हॅ करून हसणार। आणि आता महाराष्ट्रामध्ये अडणीला कुठल्या प्रॉपर्ट्या द्यायच्या आहेत, उद्योगपतींना अजून काय विकता येईल का। आता BST विकायला काढली आहे, ती गौतम अडणीला देण्यासंदर्भात एक भूमिका तयार होते आहे। मेट्रो अंबानींनी घेतली आणि BST म्हणजे हे दोघांमध्ये चर्चा। गेल्या 2 महिन्यांपासून महाराष्ट्रात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्ली दौऱ्यावर जाऊन आलेत। आता पुन्हा शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। केंद्रात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। केंद्रीय विस्तार झाल्यानंतर महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात काही चेहऱ्यांची अदलाबदल होणार असल्याची माहिती आहे। त्यावरूनही काही चर्चा झाली असल्याची शक्यता आहे। तर पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळ विस्तारावरून योग्य तो निर्णय घेतील असं शिंदे म्हणालेत। आमची शिवसेना बाळासाहेबांची विचारधारा, आनंद दिघे साहेबांची विचारधारा घेऊन पुढे जाणारी आहे। त्यामुळे आमची युती ही वैचारिक युती आहे आणि आम्ही बार्गेनिंग करणारे लोक नाही आहोत। हे आम्हाला द्या, ते आम्हाला द्या असं कधी आमची मागणी नसणार आहे। मोदीजी NDAचे प्रमुख आहेत, योग्य तो निर्णय घेण्याला ते सक्षम आहेत। त्यामुळे जो काही निर्णय घेतील तो देश हिताचा आणि NDAच्या हिताचा घेतील। शिंदेंनी पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेतल्याचं सांगितलं। मात्र विरोधकांनी सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवरून शिंदेंवर निशाणा साधला। या आठवड्यात सलग 2 दिवस ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनावणी झाली।
आणि आता पुढच्या आठवड्यात शिंदेंच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करतील. प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.